आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी परीक्षा पे चर्चा 2026च्या 9व्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। 10वी-12वीच्या परीक्षा जवळ येत असल्याने परीक्षेचा ताण, परीक्षेची तयारी, वेळ व्यवस्थापन तसंच विद्यार्थ्यांनी या परीक्षांना आत्मविश्वासाने कसं सामोरं जावं यावर या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली। या भागात तामिळनाडूतल्या कोइंबतूर, छत्तीसगडमधल्या रायपूर, गुजरातमधल्या देवमोगरा आणि आसाममधल्या गुवाहाटी इथले परीक्षा योद्धे सहभागी झाले होते। आत्मविश्वास, सकारात्मकता आणि सर्वसमावेशक कल्याण साधून परीक्षा एक उत्सव म्हणून साजरा करण्याचा दृष्टिकोन प्रदान करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेत आणि राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा पुढे सुरू होईल। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला। अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल, तर दुसरा टप्पा 9 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत होणार आहे। केंद्र सरकारनं नागरिक आणि संबंधितांकडून प्राप्तिकर नियमावली 2026 बाबतच्या सूचना मागवल्या आहेत। प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर येत्या 22 तारखेपर्यंत या सूचना नोंदवता येतील। ही नियमावली नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे। पारदर्शकतेला चालना देण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेतील लोकसहभाग या हेतूने नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्याची माहिती प्राप्तिकर कार्यालयाने दिली आहे। केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयामार्फत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 साठीची नामांकन प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची नामांकन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या पुरस्कारांतर्गत दीनदयाल उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार देण्यात येणार आहे। अकोला जिल्ह्यातल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 64,615 लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून आतापर्यंत 1,320 लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आलं आहे। उर्वरित 63,945 लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे केली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर समाजशास्त्र स्वायत्त विभागात भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावर नुकतेच एकदिवसीय विद्यार्थी परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं। कुलगुरू डॉ. मनालिक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या परिसंवादात डॉ. सदफ राणा खान प्रमुख वक्ते तर डॉ. राजश्री कापसे यांनी स्व अहवाल सादर केला। निबंध आणि पोस्टर सादरीकरणात विविध भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून विजेत्यांना पारितोषिकांनी गौरवण्यात आलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल। नमस्कार।